नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 59ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलंत, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी निरोगी आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. स्मरणशक्तीसाठी हे खूप उपयोगी आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान.
आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मृता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत दे, तिसरे कृष्ण पिंगाक्षर, चौथे गजवक्रते, पाचवे श्लंबोदर, सहावे विकट नावते, सातविघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायका, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनावे अशी बारा, तीन संध्यामणी नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र सामसतफळ, एक वर्ष पूर्णता मिळे सिद्धीने संशय. नारंदांनी असलेले झाले संपूर्ण स्तोत्र, हे श्रीधराने मराठी पटण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे नवीन काहीतरी शिका. येस, नवीन वर्ष सुरुवात होऊन 1 महिना झालेला आहे. 2024. नवीन काहीतरी शिकायला सुरुवात करा. मी एक व्हिडिओ केला होता की तुम्ही काय करू शकता नवीन वर्षामध्ये 2024मध्ये. अशा 24 कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही नक्की जाऊन पहा तो व्हिडिओ. त्याच्यात मी म्हटलं होतं की वर्षाच्या सुरुवातीच्या 3 महिन्यात काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. काहीतरी नवीन कोर्स जॉईन करा. काहीतरी नवीन ऑनलाईन लर्निंग सुरुवात करा. मग ती पेड असो, फ्री असो, काहीतरी नवीन शिका. तुमच्या रिलेटेड फील्डमधलं असो. आणि आपण असा प्रयत्न करायचा आहे की रोज काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मग ते तुमच्या प्रवासात असो, तुमच्या आजूबाजूच्या काही घडामोडींमधून काहीतरी ते नवीन शिकणं असो. हे प्रयत्न करा की आपण काहीतरी रोज काही नवीन काही शिकतो आहे का. आणि जसं म्हटलं काहीतरी नवीन शिकण्याचा काहीतरी तुमच्या रिलेटेड प्रॉपर एक कोर्स करा. पेड कोर्स करा. फ्री असेल तर फ्री काहीतरी जॉईन करा. पण काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. नवीन शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तर आपल्याला ऊर्जा तर मिळतेच मिळते, पण एक उत्साह वाढतो की आपण काहीतरी नवीन शिकतो आहे. काहीतरी नवीन ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आहे. काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आहे. त्यामुळे ह्याच्यावर विचार करा, याच्यावर चिंतन करा. अजून तरी तुम्ही काही सुरुवात नसेल केली तर नक्की आज याच्यावर चिंतन करा आणि उद्यापासून ती सुरुवात करा. नवीन काय आपल्याला शिकता येईल, कसं शिकता येईल. नवीन शिकणं प्रत्येक दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तर आज हा होता आपला चिंतनाचा विषय. नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत
नमस्कार.